मोहोळ तालुक्यामध्ये सीना नदीला आलेल्या पुरामुळे आपण पाहतोय की ही बाग जी आहे ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। ही बाग जी आहे ती पेरूची बाग आहे आणि ही खरं तर खूप कष्टाने ही पिकवलेली बाग जी आहे ती आता पूर्णतः मातीमोल झाल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण मोहोळ तालुक्यातील एकुर्के गावामध्ये आहोत आणि खरं तर युवा शेतकऱ्यांनी खूप कष्टाने आणि मेहनतीने ही बाग जी आहे ती फुलवलेली होती। मात्र ह्या बागेचं आता अक्षरशः मातीमोल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय हे पेरू आहेत आणि या पेरूची अवस्था जर का आपण पाहिली तर अक्षरशः हा पेरू जो आहे तो जाग्यावरच नासलेला आहे, कुजलेला आहे। ही परिस्थिती मोहोळ तालुक्यातल्या सीना नदीच्या पट्ट्यामध्ये झालेली आहे। युवा शेतकरी आहेत, काय तुमचं नाव आहे आणि काय परिस्थिती तुमच्या या बागेत आहे? माझं नाव अनिकेत प्रवीणसाठी आहे। काय सुद्धा राहिलं नाही बघा। माझं फॉर्म सोय नुसतं 1.5 लाख रुपये गेलेत, आता 60 रुपये भाव आहे। काय करायचं सांगा आता? 3दा पाणी येऊन गेलं ह्या रानात, काय करायचं सांगा आता? ह्यात माझं सरकारला विनंती आहे की नुकसान भरपाई दिली पाहिजे। काय सुद्धा राहिलं नाही बघा, पेरूत पूर्णपणे नासलेला आहे पेरू, काय खावं आम्ही? लय वाईट परिस्थिती झाली। गणित कसं आहे पेरूचं? किती ह्याच्यासाठी एकूण खर्च किती झालेला आहे एकरी आणि ह्यातून मिळणार किती होतं? आणि आता काय एकरी खर्च मला 2 लाख रुपये झालाय। मला आता सध्या 30 टन माल निघला असता। ह्यात 30 टनाचं 60 रुपयानं किती झालं? 10 लाख रुपये झालं असतं मला। आता 1 रुपया आता मिळाला माझ्या हातात नाही। आता कसं काम मी करावं आता? पण मग आता ही बाग तरी राहणार आहे का काढून? आता काय सुद्धा नाही, ही झाड हळूहळू मरतच गेली, ती कायच राहत नाही। आता काढून टाकणार आहे ही बाग, निर्जीवच झाली आहे बाग, आता काय येतच नाही ह्याला। किती पाणी या शेतामध्ये होतं आणि एकंदरीत परिस्थिती काय होती आणि किती पिकं इथली कुठली कुठली पिकं नुकसान झाली? ह्याच्यामध्ये शेतामध्ये जवळजवळ 20 फूट पाणी होतं खाली वर। ऊस, मका, भुईमूग, सोयाबीन, द्राक्षी बाग, काय राहिलं नाही ह्याच्यात। जनावरं गेले, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, काय राहिलं नाही। घराची परिस्थिती तशी आहे। 10 दिवस झाला अन्न पाणी नाही, काय करायचं सर शासनाने? काय अपेक्षा आहे सरकारकडून? काय परिस्थिती गावामध्ये ओढवलेली आहे? ह्या जर फक्त योग्य म्हणजे हे करावं, नुकसान भरपाई योग्य द्यावी। ज्याचं फार मोठं नुकसान झालं त्याला व्यवस्थित द्यावी। घराचं, कोणाचं शेडचं, कोणाचं काय, जनावर जे गहू ज्वारी सगळं भिजले। शासनाकडनं काय धान्य अन्नधान्य काय आलं नाही का? अजून तर काय आलं नाही बा। संस्था देतात असे शोभाचे, ते असं काय संस्था ते देतात अजून, पण सरकारी काय आलं नाही। जनावरांची काय अवस्था आहे? जनावर वैरण नाही आता, असं वरण कुठनं तर आणायची, लांब नको नाही तर मागून वरी पाय पुरती गेलं नाही तर आणतोय। पण ते बी आता द्यायला म्हणजे त्यांची बी जनावर आहे आता भरपूर गेले जनावर, आता लय अवघड झाले। आपण पाहतोय खरं तर खूप कष्टाने ही बाग जी आहे ती ह्या युवा शेतकऱ्यांनी फुलवलेली होती। मात्र आता परिस्थिती जी आहे आपण पाहतोय जवळपास 15-20 फूट या पेरूच्या पिकावरती पाणी होतं, अशी सगळी परिस्थिती होती। त्यामुळे आता ही बाग तर फळं तर यावेळेस गेलेलेच आहे, मात्र फळासोबत आता हे पीक सुद्धा किंवा ही झाडं सुद्धा आहेत ती सुद्धा जाण्याच्या मार्गावरती आहेत, कारण ह्याच्या मुळा ज्या आहेत त्या कुजलेल्या आहेत, सर्व पीक जे आहे ते कुजलेले आहे। त्यामुळे ही बाग आता काढून टाकण्याशिवाय ह्या शेतकऱ्याला दुसरा पर्याय नसणार आहे। खरं तर नव्यानेच ही शेती जी आहे या शेतकऱ्यांनी केलेली होती, मात्र आता ही पूर्णतः या सीना नदीच्या पुरामध्ये मातीमोल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, एकुर्के, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।